10व्या महिन्यात 6 आवृत्त्या जाणं एखाद्या कादंबरीच्या मराठीत आणि इतक्या मोठ्या कादंबरीच्या, आणि ती पण ऐतिहासिक नसताना, ती त्या कादंबरीचा विषय हा खरोखर खूप मोठा विषय आहे. कसं बघता तुम्ही या यशाकडे तुमच्या? तुम्ही म्हटलं ना पर्वत आहे एवढं, तर आम्ही डोंगरा एवढं म्हणतो. हा फरक असतो. आणि नेमकं तोच फरक आपण कादंबरीत आपल्या निवेदन शैलीत किंवा संवाद शैलीत केलेला आहे. अस्सल सेंद्रिय, मातीतलं अस्सल सेंद्रिय. म्हणजे सेंद्रिय याचा अर्थ, अस्सल याचा अर्थ मी थोडक्यात सांगतो ना, पुढं जातो. की ज्यावेळेस गुरं रानात जातात किंवा डोंगराला जातात आणि त्यावेळेस ते शेण टाकतात जमिनीवर, आणि आपण शेणाचा पोह ज्यावेळेस उचलून घेतो आणि त्या पोहाच्या खालून जी माती लागलेली असते ना, त्याला अस्सल आणि सेंद्रिय म्हणतात. माती सकट उचलतो आपण. ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य तेच आहे. तुमच्या आमच्या मनातल्या भावना, आम्ही गावाकडूनच शहरात पोट भरायला आलेलो आहे, बरोबर. आणि पोट भरायला जरी आलेलो असलो तरी गावची माती, माणसं, तिथल्या आठवणी, तिथला संघर्ष, तिथं लहानपणी केलेले अगदी उपद्व्याप असतील किंवा आजूबाजूच्या भोवतालात पाहिलेली अनेकांची दुःख असतील, त्यांच्याशी उभारलेला, सर्वसामान्य माणसांनी उभारलेला लढा असेल, हे सगळं पाहत पाहत ज्यावेळेस आपण मोठं होतो त्यावेळेस ते जसंच्या तसं आपल्या लिखाणात जर उतरलं तर ते नक्कीच वाचकांना भावतं. हा माझा अनुभव सगळं उलथून टाकलं पाहिजे कविता संग्रहापासूनचा आहे. बरोबर. त्यामुळे एक भाकर तीन चुलीला सुद्धा तुमच्यासारख्या असंख्य वाचकांनी अगदी 10 वर्षापासून ते 93 वर्षापर्यंतचे वाचक आपल्या कादंबरीला लाभले. हे त्याचंच यश आहे.